नाही आता खरं तर आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना भेटायला जातो. मग जिथं कुठं असतील तिथं भेटतो. आता इथं पार्लमेंट चालू आहे त्याच्यामुळं इथं दिल्लीला आलो आहे आणि साहेबांना भेटलोय. पण अजित पवार सुद्धा आज आले, सर्व कुटुंबीय आलं होतं ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात ते सुद्धा एकत्र आले होते. नाही ते आता खरं तर ते येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवलेत आणि शेवटी साहेब आहेत त्यांचा 85 वाढदिवस आहे आणि जाऊन भेटलं पाहिजे त्या भावनेने ते आले असतील. योगेंद्रजी, आम्ही इथल्या कार्यकर्त्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांनी पुन्हा सोबत येणं गरजेचं आहे. कुटुंब म्हणून तर ते सोबत आहेत असं तुम्ही म्हणताय, परंतु राजकीय दृष्ट्या सुद्धा पवार कुटुंबानं पुन्हा एकत्र यावं असे. नाही ती कार्यकर्त्यांची भावना असेल पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार. जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील. पण योगेंद्रजी, निवडणुकीच्या काळात जे आपल्याला जसं पाहायला मिळालं की प्रचंड टीका झाली होती, जबरदस्त एकमेकांच्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं. काय वाटतं? एकतर एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही. आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत. वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न पाहावं की कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं. काय भेटीकडे राजकीय अर्थ काढणं भेट नाही, कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काही नाही. एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला दादा काकी सगळे जर आत आले होते नेते, त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते, ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते. रेवतीचा राग आहे कारण रेवती नाही अजिबात नाही. अजिबात नाही. रेवतीचा काय संबंध आहे? ती माझी लहान बहीण आहे. ती कुठंतरी किचन मध्ये नाश्ता करत होती, ती तिथंच होती शेजारी, बाकी काय असं नाही. हॉलच्या बाहेर ते आले. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाही आहेत पण तुमचे कार्यकर्ते होते, साहेबांसोबत राजकारण केलं, असं तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ पाहायला मिळाले. नाही काय ते एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत, काही मंत्री होणार आहेत, काही आमदार आहेत. त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये. त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं. म्हणजे भेटीसाठी फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवारच आले होते म्हणायचं? नाही, सगळेच होते. माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते. प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, भुजबळ साहेब होते, अनेक लोक होते आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले. पण साहेब, दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पवार कुटुंबियांचा, तो पाडवा, आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता. नाही काय की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं, ते त्यांनी केलं असेल. म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता, पाडव्याचा दोष नाही. पाडवा जसा आहे तसा साजरा होणार असा आहे. पुढच्या वर्षी बघू. ठीक, थँक्यू. योगेंद्र पवार होते, आपण योगेंद्रजी एकच ओके. योगेंद्र पवार, योगेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. योगेंद्रजी, मला सांग की आजचा दिवस किती महत्वाचा आहे? दोन्ही कुटुंब तुम्ही एकत्र आलात. उलट आनंद आहे. आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि सगळे इथं पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते इथं आलेले आणि उलट चांगलीच गोष्ट आहे की कुटुंब एकत्र येत आहे. आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा केली, ते म्हणले की आता कुटुंब एकत्र आलेत, पक्ष म्हणून पण एक राजकीय दृष्ट्या एकत्र यावं. तो खरं तर म्हणजे आमचा निर्णय नाहीये. इच्छा जरी असली तरी तो निर्णय जे आपल्या पक्षाचे सगळे वरिष्ठ आहेत, फक्त आपल्याच पक्षाचे नाही, आता त्यांच्या राष्ट्रवादीचे पण जे कोण वरिष्ठ नेते आहेत ते सगळे बसतील आणि ठरवतील. तुम्हाला माहित होतं का दादा आज येणार आहेत किंवा अचानक तुम्ही, कारण विरोधात लढलात आता मला माहिती नव्हतं आणि मी इथं आजोबांना भेटायला आलो, साहेबांना भेटायला आलो. त्यावेळेला मला समजलं की ते इथं आले. पण ठीक आहे,
शेवटी काका आहेत, जाऊन तिथं त्यांचाही आशीर्वाद घेतला आणि मी तिथं बसलो. तुमची काय इच्छा आहे मतभेद विसरून सगळे एकत्र यायला पाहिजे पुन्हा? आता माझी इच्छा काही असली तरी तो निर्णय माझा नाहीये. सगळे जे आपले वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील. वरिष्ठ नेते ठरवतील असं योगेंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.